टीसीएसच्या म्हणण्यानुसार तलाठी भरती 2023च्या अंतिम निवड याद्या या ठिकाणी सुधारित लागलेल्या आहेत। मग आता ह्या नक्की अंतिम निवड सुधारितच याद्या आहेत का नेमक्या कोणत्या आहेत हे टीसीएस जाणे। आता खरोखरच ह्या अंतिमच आहेत का हेही आपल्याला येत्या काळामध्ये बघावं लागणार आहे। परंतु आज या ठिकाणी याद्या लागलेल्या आहेत, नवीन सुधारित याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। मग या याद्यानुसार आपण बघू शकता की 28 जिल्ह्यांच्या या ठिकाणी त्यांनी सुधारित निवड याद्या सांगितलेल्या आहेत। मग या यादीमध्ये काही मुलांचे मार्क्स वाढले असतील, काहींचे कमी झाले असतील, परत नॉर्मलायझेशन होऊन आपण गुणवत्ता यादी अगोदर बघितलेली आहे आणि या गुणवत्ता यादीच्या नंतर आता मात्र सुधारित याद्या या ठिकाणी लागलेल्या आहेत असं टीसीएस म्हणते, मी म्हणत नाही। मग मी माझ्या मनाचं काही सांगणार नाही कारण टीसीएस ने तुम्हाला सांगितलेलं आहे। मग टीसीएस ने सांगितल्याप्रमाणे आता या ठिकाणी तुम्ही तुमची यादी आणि तुम्ही तुमची निवड यादीमध्ये नाव आहे का किंवा प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे का हे बघू शकता। बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर महाभूमीच्या ऍप या ठिकाणी साइड वरती हे तुम्हाला दिलेलं आहे की तलाठी भरती निवड यादी व प्रतीक्षा यादी सुधारित गुणवत्ता यादीनुसार। मग आता हे या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी। मग हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम ही या ठिकाणी लिंक ओपन करावी लागणार आहे, ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याच व्हिडिओची मी दिलेली आहे। व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। स्वागत करतो तुमचं विश्व मराठी ऍप्लिकेशन वरती। बघा मग आता ही निवड सुधारित यादीला तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या समोर बघा 28 जिल्ह्यांच्या उर्वरित जिल्ह्यांच्या लवकरच या ठिकाणी होणार आहेत तलाठी भरती निवड यादी व प्रतीक्षा यादी सुधारित गुणवत्ता यादीनुसार। आता बघा हे टीसीएसचं म्हणणं आहे, माझं नाही। सुधारित गुणवत्ता यादीनुसार या ठिकाणी याद्या लागलेल्या आहेत। याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची यादी आहे, म्हणजे 28 जिल्ह्याच्या, उर्वरित जिल्ह्यांच्या लवकरच लागणार आहेत। मग आता तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला त्या जिल्ह्याला तुम्ही क्लिक करायचं। फॉर एक्झाम्पल तुम्ही कोल्हापूरला फॉर्म भरला असेल तर कोल्हापूरला क्लिक करा। लगेच तुमच्या समोर बघा त्या तुमच्या प्रवर्गा वाईज म्हणजे कॅटेगरी वाईज या ठिकाणी त्या याद्या ओपन होणार आहेत। जसं की कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर सामाजिक प्रवर्गाचे नाव आहे अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये पदसंख्या होती 16 आणि या 16 मुलांचे या ठिकाणी नंबर, तेव्हा नाव, त्याची जन्मतारीख आणि मूळ प्रवर्ग आणि या ठिकाणी लागू असणारं समांतर आरक्षण आणि या ठिकाणी हे तुम्हाला देण्यात आलेलं आहे। म्हणजे हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता। ओके, याच्यानंतर जर तुम्हाला प्रतीक्षा यादीत नाव बघायचं असेल तर हे प्रतीक्षा यादी त्याच्या खाली निवड यादीच्या खाली जे तुम्ही स्क्रोल कराल त्यावेळेस तुम्हाला इथे प्रतीक्षा यादी ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे। म्हणजे ही तुमची वेटिंग लिस्ट सुद्धा या ठिकाणी आहे। या याद्यामध्ये जेही विद्यार्थी सिलेक्ट झाले असतील, जे विद्यार्थी नव्याने सिलेक्ट झाले असतील त्यांचंही अभिनंदन, जे पहिले सिलेक्ट झाले होते ते जसे तसे राहिले असतील त्यांचंही अभिनंदन। आणि खऱ्या अर्थानं माझं एवढंच म्हणणं आहे की प्रामाणिक विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय या ठिकाणी मिळावा, हा टीसीएसनं आणि सरकारनं द्यावा हीच माफक अपेक्षा। लागलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा मी विश्व मराठी ऍप्लिकेशनच्या वतीनं अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।